नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण मन हे बावरे भाग दुसरा बघणार आहोत. राणीने मंजिरीला हलवलं तसं मंजिरी गोंधळलेल्या अवस्थेतून भानावर येते आणि आपली पुस्तकं गडबडघाईने गोळा करत होती. तेव्हा तिला त्यामध्ये एक मोरपीस सापडलं. ते मोरपीस बहुतेक त्याचा असावं, पण मनात कुठेतरी आलंच. इतका चिडका बिबा असणारा हा असं हळूवार मोरपीस जपत असेल. या गोष्टीला 4 वर्ष झाली होती, पण ते मोरपीस आणि डोळे अजूनही ती विसरली नव्हती. तिला 4 वर्षापूर्वी भेटलेला तो मुलगा आहे तरी कोण, आणि का मंजिरीला त्याची सतत आठवण येते. मोरपीस हातात घेऊन आठवणींमध्ये रमलेली मंजिरी बराच वेळ तशीच बसून होती. तो मला विसरलाही असेल. खरं तर एकाच कॉलेजमध्ये होतो. त्याचा शोध घेणे खूप सोपं झालं असतं. परीक्षा जवळ आली होती, त्यामुळे त्याला शोधायला वेळच नाही भेटला, कारण परीक्षा देणं खूप इम्पॉर्टंट होतं. असं वाटलं होतं निदान रिझल्टला तरी भेटेल, आशा होती. पण त्यातलं काहीच नाही झालं. त्याचा मोरपीस मात्र मी घेऊन आले, पण तो मात्र तिथेच राहिला. कॉलेजनंतर घरची जबाबदारी पडल्यामुळे त्याला शोधण्याची वेळच नाही आली. कुठे असेल, काय करत असेल, काय माहिती. पण एक ना एक दिवस समोर नक्की येईल. एक वेडी आशा आहे. बघूया काय होते. आता सगळं काही व्यवस्थित झालं आहे. मी सुद्धा स्वतःच्या पायावर उभी आहे. व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चालला. आता मी त्याला शोधू शकते, पण त्याचं नाव सुद्धा मला माहीत नाही. कसं शोधणार मी त्याला? आणि आता त्याच्यामध्ये कितीतरी बदल सुद्धा झाला असेल. फक्त माझ्याकडे त्याचं मोरपीस आहे, पण त्याला मी ओळखणार कसं? पण त्याला मी आठवेल असं सुद्धा काही घडलं नाही. आई सुद्धा लग्नाच्या पाठी लागली आहे, पण आईला कसं सांगू की मी हे मोरपीस ज्याचं आहे त्याची मी वाट बघते म्हणून. मंजिरी आपल्या पर्समध्ये असलेले ते मोरपीस काढते आणि त्याच्यावर हळूवार हात फिरवत बोलते की, अरे मोरपीसा, बोल ना, तुझा मालक मला केव्हा भेटणार? माझं हृदय अडकलं रे त्या टपोरी डोळ्यांमध्ये. कधी भेटणार मला? बराच वेळ मंजिरीचे त्या मोरपिसासोबत संवाद चालू होते. तिच्या लक्षातच आलं नव्हतं की ती बाहेर आहे. आईचे कितीतरी फोन येऊन जातात. शेवटी आईच ती. कितीही रागावली तरी सुद्धा तेवढेच प्रेम सुद्धा करते. किती वेळ राग असा आईचा टिकून राहणार होता? आई आपल्या मुलांवर जेवढी रागावते त्याच्यापेक्षा सुद्धा खूप प्रेम करते. आईचा विचार मनात आला आणि मंजिरी घरी जायला निघाली. मंजिरी घरी आली. घरी आल्यानंतर आई तिच्यासोबत बोललीच नाही. आई सोफ्यावर बसली होती, भाजी निवडत. आई आपल्या सोबत बोलत नाही हे बघून मंजिरीला खूप कसं तरी वाटत होतं. एक दिवस सुद्धा आई सोबत न बोलता तिला घालवणे म्हणजे खूप कठीण होतं. मंजिरी हळूच तिच्याजवळ गेली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवत आईला बोलली, माझ्यासाठी किती मुलं पाहिलीस? तुला एकतरी मुलगा पसंत आला का ग? मंजिरीचे हे बोलणं ऐकून आईला खूप आनंद झाला. तिच्या माघारी बघितलेल्या मुलांची यादी तिने वाचून दाखवली. एवढ्या मुलांची यादी वाचलेली बघून मंजिरीने डोक्यालाच हात लावला आणि आईला नमस्कार केला. आई, तुझी कमालच आहे ग. एवढी मुलं बघितली आहेस? काय एवढ्या सगळ्यांशी माझं लग्न लावणार आहेस का? मंजिरीचं बोलणं ऐकून आईला खूप हसायला येतं. तेवढ्यात राणी आणि बाबा तिथे येतात. अगं, एवढी मुलं बघितलेत म्हणजे काही एवढ्या सगळ्यांशी तुझं लग्न करणार नाही काय? बघून ठेवले आहेत ग. तू लग्नाला तयार झाली आहेस हीच खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. थांब, देवापुढे साखरच जाऊन ठेवून येते, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. असं आई बोलत सोप्यावरची उठतच होती. तेवढ्यात राणी बोलते की, आई, जरा जास्तच साखर ठेवा देवापाशी, म्हणजे या म्हातारीचं लवकर लग्न होईल. राणी मंजिरीला चिडवत बोलत होती. राणीचं हे बोलणं ऐकून सोप्यावर असलेली
उशी घेऊन मंजिरी तिच्या पाठीमागे तिला मारायला धावते. त्या दोघींची पळापळी बघून आणि त्या दोघींचा खोडकरपणा बघून आई आणि बाबा खूप एन्जॉय करत होते. त्यांना नेहमीच मंजिरीच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडायचा, कारण त्यांची एकुलती एक मुलगी होती. मंजिरीच्या सुखातच त्यांचं सुख होतं. इकडे दुपारचे 2 वाजले तरी लोळत पडलेल्या फोनवर रिंग वाजली. फोनच्या आवाजाने त्याला जाग आली. काय यार, झोपू सुद्धा देत नाहीत सुखाने. नुसती कटकट आहे या घरात. किती मस्त स्वप्न पडलं होतं. मला माझं मोरपीस मला माझ्या स्वप्नात दिसत होतं. असं वाटत होतं की मला ते बोलवतच होतं. हा मधीच फोन वाजला. माझं मोरपीस पुन्हा एकदा गेलं. हॅलो म्हणत त्याने कानाला फोन लावला. तसा त्याचा मूडच गेला. तिकडूनच त्याची आई बोलली, बेटा आम्ही बाहेर जातोय, तू जेवून घे. आईचं फोनवरचं असं बोलणं ऐकून त्याने फोनच आपटला. तू हवा होतास रे इथं. तू कुठे गेलास मला सोडून? तू गेल्यापासून मला खूप एकटे वाटते रे. बघ, माझ्याशी बोलायला सुद्धा कोणी नाही. सगळेजण आपापल्या कामात बिझी आहेत. 1-2 दिवसासाठी इकडे आलो खरं, पण कुणाला माझ्यासाठी वेळच नाही. बाबा आपले बिझनेसमध्ये गुंग आणि आई तिच्या पार्टीमध्ये, तिच्या मैत्रिणींना भेटण्यामध्ये गुंग. मी एकट्याने काय करायचं इथं? मी हॉस्टेलवर होतो तेच बरं होतं. बोलायला तरी माणसं होती. तिथे आपलं बरं होतं. मनासारखं तरी जगता येत होतं. इथं आल्यापासून मनासारखं जगताही येत नाही आणि बोलायला सुद्धा कोणी नाही. तिथे कोणाचं बंधन सुद्धा नव्हतं. मस्त आपल्या मर्जीनुसार राहायचं. पण इथे साधं बोलायला सुद्धा कोणाला माझ्याशी वेळ नाही. कंटाळा येतो यार. इथं कोणाला काय करायचं आहे ते करू देत. मला माझ्या मर्जीनुसार जगायचं आहे. पण माझा मोरपीस कुठे हरवले कुणास ठाऊक. लहानपणापासून आम्ही दोघं सोबत होतो. ये ना रे, मला तुझी खूप आठवण येते. माझ्या मनातलं फक्त तूच ओळखू शकतोस. राया मोरपिसाची आठवण काढत स्वतःशी एकटाच बडबडत बसला होता. तर हा आहे आपल्या कहाणीचा हिरो राया. राया शिंदे. रायाने इंजिनिअरिंग कॉलेज पूर्ण केले होते. इंजिनियर म्हणून तो मुंबईमध्ये काम करत होता. मूळचा करवीर तालुक्यात राहणारा. लहानपणापासूनच हॉस्टेलमध्ये बाहेर राहिल्यामुळे त्याला नात्यांची एवढी जाणीव नव्हती. नाती म्हणजे नेमकी काय असतात हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. लहानपणापासून त्याला प्रेम, माया, ममता ही मिळालीच नव्हती. आई वडिलांचा सहवास नसल्यामुळे लहानपणापासूनच तो आई वडिलांच्या पासून खूप दुरावला गेला होता. त्याच्यावर व्यवस्थित संस्कार सुद्धा झाले नव्हते. त्याचबरोबर त्याला केव्हा कुठे काय बोलावं हे सुद्धा समजत नव्हतं. त्याला नेहमीच हाताचे शर्ट पाठीमागे फोल्ड करायला आवडायचं. मोरपीस सोडला तर त्याचं असा खास जवळचं असं कोणीच नव्हतं. लहानपणापासूनच त्याला मोरपीस खूप आवडायचा. लहानपणापासूनच त्याला आई वडिलांचा जास्त सहवास मिळाला नव्हता. त्यामुळे घरात तो नेहमी एकटा असायचा. घरात असणाऱ्या शोपीस मधलं ते मोरपीस त्याला खूप आवडायचं. त्या मोरपिसाबरोबरच तो आपल्या मनातले दुःख, आनंद शेअर करायचा. ते मोरपीस म्हणजे त्याचे आई, बाबा, सखा सगळेच बनले होते. राया त्या मोरपिसाला स्वतःपेक्षा जास्त जपायचा. पण अचानक कुठे हरवलं हे त्याला कळलंच नव्हतं. तेव्हापासून त्याची आणखीनच जास्त चिडचिड होऊ लागली होती. त्याला काही केल्या वेळच जात नव्हता. संध्याकाळपर्यंतचा वेळ कसाबसा घालवतो आणि रात्री आपल्या मित्रांसोबत एका ठिकाणी जेवायला जातो. त्याला आज मस्त चमचमीत मराठी जेवण जेवायचं होतं. हॉस्टेलवरचं जेवण जेवून त्याला खूप कंटाळा आला होता. राया त्याच्या मित्रांसोबत रात्री जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये जातो. खूप दिवसानंतर राया असं मराठमोळं जेवण जेवतो आणि रेस्टॉरंटमधून मित्रांसोबत बाहेर पडतो. त्याच वेळेस नेमकी मंजिरी राणीसोबत रेस्टॉरंटच्या आतमध्ये जात होती. मंजिरीची सँडल तुटते आणि मंजिरीचा धक्का चुकून रायाला लागला.
रायाला असं वाटलं की तिने मुद्दामूनच मारला. रायाचा गैरसमज होतो आणि तिला तो वाटेल तसं बोलायला लागतो. बिचारी मंजिरी काय चाललंय काय नाही हे कळण्याच्या पलीकडे गेली होती. हे सगळं स्वप्न तर नाही ना या विचारातच मंजिरी गुंतली होती. तो आला तसा निघूनही गेला होता. पुन्हा एकदा त्याच्या नजरेमध्ये मंजिरी चुकीची ठरली होती. तो काय बोलून गेला याच्यापेक्षा सुद्धा मंजिरीला तो पुन्हा एकदा दिसला याचाच खूप आनंद झाला होता. आजचा दिवस मंजिरीसाठी खूप लकी ठरला होता. तो पुन्हा एकदा भेटेल अशी आशा वाटायला लागली होती. 4 वर्षानंतर पुन्हा एकदा तो तिला दिसला होता. तो चेहरा तिला पुन्हा एकदा दिसल्यामुळे तिला काय रिॲक्ट व्हायचे हे कळलंच नव्हतं. तो असा अचानक समोर आला आणि काय बोलायचं हे समजलेच नाही. काय वेगळी जादू आहे त्याच्यामध्ये. मी का परत परत त्याचा विचार करते. माझं मन त्याच्याकडे का उडलं जातं. खरंच यार आजचा दिवस खूप लकी ठरला. तोही त्याच्यामुळे. मंजिरीचे मनात हे विचार चालूच होते. तेवढ्यात राणी तिला आवाज देते. अगं कुठे हरवलीस. तो मुलगा तुला किती काय काय बोलून गेला आणि तू गप्पच राहिलीस ऐकून घेत. राणीच्या आवाजाने मंजिरी भानावर येते. काय बोलला मला कळालंच नाही. मंजिरी जेव्हा राणीला विचारते तेव्हा राणी तिला सांगते की अगं तुला किती काय काय बोलून गेला आणि तू गप्पच त्याच्याकडे बघतच राहिलीस. तेव्हा मंजिरीला आठवतं की तो तिला स्टुपिड म्हणून गेला. अरे देवा हे काय झालं. पुन्हा एकदा माझी चूक नसताना मी चुकीची ठरले त्याच्या नजरेत. मी कुठे कुठे शोधले याला. आज समोर दिसला पण आणि मलाच बोलून गेला. तुटलेली सँडल गाडीमध्ये ठेवते. मंजिरी आणि राणी घरी जायला निघतात. कोण होता ग तो मुलगा. किती बोलला तुला पण तू त्याला काहीच का नाही बोललीस. राणी मंजिरीच्या काळजीपोटी मंजिरीला बोलत होती. अगं तुला आठवते 4 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये असताना आपण दोघी कॅन्टीनमध्ये जाताना त्याच्याशी माझी धडक झाली होती. तोच हा मुलगा होता. मंजिरी ड्रायव्हिंग करता करता राणीशी बोलत होती. पण राणीला काहीच लक्षात येत नाही. राणीला तो मुलगा आठवतच नाही. बघता बघता राणीचं घर जवळ येतं. मंजिरी राणीला ड्रॉप करते आणि आपल्या घरी जायला निघते. मंजिरी एका साईडला गाडी थांबवते आणि पर्समध्ये असलेला मोरपीस बाहेर काढते. तिच्यासोबत नेहमी मोरपीस असायचा. ती नेहमी कुठे जाईल तिथे आपल्या सोबतच घेऊन जात होती. मोरपीस हातात घेते. हळूवार हात फिरवत त्याच्याशी बोलू लागते. बघणारे आज किती वर्षानंतर तो मला भेटला. पहिल्यापेक्षा सुद्धा आता किती सुंदर दिसतोय. काय सांगू त्याचे ते आकर्षित मनमोही डोळे चोरतात मला माझ्यापासून. आणि त्याच्या नाकावरचा राग तर कसं सांगू तुला. कसं होणार माझं देवालाच ठाऊक म्हणत मंजिरी कालातल्या कालात हसू लागली होती. तुम्हाला काय वाटतं रेस्टॉरंटमध्ये झालेली अशी राया आणि मंजिरीची भेट घेईल का नवीन वळण. होईल का एका नवीन नात्याला एका नवीन प्रवासाला सुरुवात. हे जाणून घेऊया आपण उद्याच्या नवीन भागामध्ये. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.